कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। चंदन आहे चहा? अरे वा, तू बनवलास? हो, सांभाळू ना, गरम आहे। काय बोलायचं काय होतं तुला? हा, काय अभ्यास कसा चाललाय? अभ्यास तो काय होतच असतो। अरे तसं नाही, हुशारच तू। असं लोकांना वाटतं। हे बघ, लोकांना काय वाटतं ते खरं की आपल्याला काय वाटतं ते खरं, हा सुद्धा एक प्रश्नच आहे नाही का? पण शेवटी कसं जे असतं ते असतंच ना। चंदन काय झालं आज असं एकदम कोड्यात बोलतोय? हा, नक्की काय बोलायचं होतं तुला? मला तुझ्या आणि संपदाबद्दल बोलायचं होतं। चंदन हे बघ, तसं आमच्यात म्हणजे एकदा माझं ऐकून घे, त्यानंतर जर तुला ते नाही पटलं तर मी निघून जाईन। अरे पण खरंच म्हणजे तसं प्लीज एकदा। ठीक आहे। रॉकी, माणसाने आयुष्यात एकदा तरी प्रेम करावं, आणि समोरचा माणूस जर आपल्यावर जीवापाड प्रेम करत असेल ना तर ते समजूनही घ्यावं। चंदन हे बघ, तुला सगळा विषय नाही माहित। ते ठीक आहे, पण मला सांग, संपदाचं तुझ्यावर प्रेम आहे की नाही? आहे ना? पण रॉकी, तू त्याच्याकडे लक्षच देत नाहीयेस, तू सारखा त्याच्यापासून दूर पळतोयस। हे बघ, तुझं जर संपदावर प्रेम नसेल तर तसं तिला सांगून टाक, ताण नको घेऊ। पण मला खरंच सांग, तुला तुझं आयुष्य तिच्याशिवाय दिसतं का रे? एकही दिवस जर तिचा फोन नाही आला, मेसेज नाही आला, काही बोलणं नाही झालं, ती तुला दिसली नाही किंवा तुमचे ट्युशन क्लासेस झाले नाही तर तुला अस्वस्थ वाटतं ना? मला कळत नाहीये, कदाचित ते तात्पुरतं असेल। तात्पुरतं इन्फॅच्युएशन, ठीक आहे, पण एकदा नीट विचार कर, कारण संपदा समोर तुझा विषय निघाल्यावर तिचा चेहरा कसा गोरामोरा होतो हे मी बघितलंय, आणि ज्या खात्रीने तिने मला सगळं सांगितलं, मला असं वाटलं की कदाचित तुझ्या मनातही काहीतरी असेल। चंदन हे बघ, माझ्यावर अरे खरंच खूप जबाबदार आहेत, आणि शिवाने खरंच खूप केलं रे माझ्यासाठी। मी जर या सगळ्यात पडलो, हे सगळं केलं, तिच्या घरी कळलं ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल रे। मला सांग, तुला संपदाबद्दल काही वाटतं की नाही? हे बघ रॉकी, या सगळ्या गोष्टींचा ना एकदा तू नीट विचार कर। प्रेम करतोय म्हटल्यावर बाकीच्या अडचणी आल्याच की। प्रेम करणं एवढी सोपी गोष्ट नसते महाराजा। पण जर तसं असेल ना, म्हणजे तुझं जर प्रेम असेल ना, तर सांगून टाक। संपदा खूप चांगली मुलगी आहे, तशी मुलगी तुला शोधूनही सापडणार नाही। आणि यार, मलाही वाटतं की तुम्ही दोघांनी एकत्र यावं, म्हणून मी बोलायला आलो बरं का। तसं तुझं म्हणणं बरोबर आहे रे चंदन, पण अरे हे सगळं करायला मला इथे नव्हतं पाठवलं रे शिवाने। रॉकी रॉकी रॉकी, आपण ना प्रेम कधीच ठरवून करत नसतो, ते होऊन जातं। आणि तू जर त्याच्या वाचून पळायला बघशील ना तर पुढे जाऊन तूच अडचणीत येशील रे, तुलाच त्रास होईल। हे बघ रॉकी, सिंपल गोष्ट आहे, तुझं जर संपदावर प्रेम असेल ना तर ते सांगून टाक। शिवाशी मी बोलेन, तू काळजी नको करूस। शिवा ऐकेल पण तुझं? ते मी बघतो, तू त्याची काळजी कशाला करतोस? तू फक्त एकदा नीट विचार कर मी काय म्हणतोय त्याचा, ओके? भाऊ, मला जरा तुमच्याशी बोलायचंय। भाऊ, खरं तर काल तुमच्यामध्ये आणि आशु शिवामध्ये काय बोलणं झालं ते आम्हाला माहित नाहीये, पण तरीही घरच्या सुनेला ही अशी वागणूक मला बरी वाटत नाहीये। म्हणजे? हो, काल किचनमध्ये झोपली होती।
त्यांच्यात आता भांडणं झाली आहेत, त्यांनी नाटकं केली, हे सगळं मान्य आहे भाऊ. पण तरी घरच्या सुनेने किचनमध्ये झोपावं हे बरोबर नाहीये. हे बघ उर्मिला, तू याच्यात पडू नकोस. का पडायचं नाही? हा, काय चुकलं तिचं? आणि सीता, तू ना म्हणजे शिवा काल अरे, सीतानच या दोघांना एकत्र नाही झोपायचं असं सांगितलंय. हो, मी सांगितलं. तसंही नवरा बायकोचं काही नातं नाही त्यांच्यात, काय अर्थ आहे एकत्र राहायला? पण ह्याचा अर्थ असा नाही की तिने किचन मध्ये जाऊन झोपावं. शिवा, अगं मी तुला म्हटलं होतं की मी झोपतो बाहेर जाऊन, तू किचन मध्ये येऊन का झोपलीस? आशू, अरे तिला दाखवायचं असेल ना सगळ्यांना किती मोठा त्याग करते ते. कीर्ती, ही वेळ नाहीये वाटेल ते बोलायची. जरा शांत बस. भाऊ लक्ष्मण, माझं चुकलं. ऐका. मी या दोघांशी जाऊन बोलायला पाहिजे होतं. तुम्ही नका चिडचिड करू आता. हे बघा, मला आशू बोलला होता की मी बाहेर झोपतो, पण मला माहिती आहे तो बाहेर आला की त्याला बाहेर झोप नाही लागत, म्हणून मग मला काही कळलं नाही, मी इथे येऊन झोपले. अरे पण शिवा, आम्हाला तरी सांगायचं होतं ना, आपण काहीतरी केलं असतं. आपण संपदाच्या रूम मध्ये तुला झोपवलं असतं. काय काय प्रॉब्लेम होता? तू बाहेर. हो, पण सगळे झोपले होते काका. मग हे बरं सगळं घडून आलं. आपण आशूसाठी किती काय काय करतोय हे दाखवतेस सगळं करून. मी आशूसाठी काय काय करते हे दाखवायची गरज नाहीये मला. मग कशाला करायची ही नाटकं? सीता, आशू आणि शिवाचं लग्न झालंय आणि तू त्यांना वेगळं झोपायला सांगितलंस. तू ते सांगितल्यानंतर ती किचन मध्ये जाऊन झोपली तर तू तिलाच दोषी धरतेस. वा, या घरच्या सुनेनं असं बाहेर झोपणं हे चुकीचं आहे. हे आपले संस्कार नाही आहेत. मला एक गोष्ट कळत नाहीये, तुम्ही सगळे काय इतकं फरक पाडून घेताय? हो, तिला सवय आहे, वस्तीतून आली आहे, ती सवय आहे सगळ्याची तिला. कीर्ती, बास. एक शब्दही बोलायचं नाही असा पुढे. आशू, मला आज असं वाटलं होतं की तू शिवाच्या बाजूने उभं राहशील, तर तू तिलाच दोष लावतोस. मी तुम्ही त्याला का बोलताय? सीता, सीता, मला तुझं अजिबात पटत नाहीये. तू तर आशू, जरा विचार कर. खरं तर ना, मला तुझ्याबद्दल खूप वाईट वाटतंय. अहो, मला असं वाटतं ना की अशानं तू माझ्या नजरेतून उतरशील. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.